काही नाही आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांनी अजून पीसी मागितली होती एक 6 दिवसाची. आता महत्वाचं आहे तर ऑलरेडी 5 दिवस पीसी झालेली आहे त्या केसमध्ये. 5 दिवस पोलीस कस्टडी झालेली असताना आता पुन्हा ते जास्त कस्टडी मागताय. तर कारण त्याची अशी होती की त्यात ऑलरेडी त्यांनी लॅपटॉप जप्त केलेले, त्यात ओव्हरऑलची सिच्युएशन जर पाहिली त्यांचे मोबाईल जप्त केलेले, ज्या ठिकाणी त्यांना मांस खाऊ घातलं असं ते म्हणणं आहे, तर ते करिश्मा ढाबा तिथे घेऊन गेले. त्यानंतर जिथे टोपी घातली त्या ठिकाणी घेऊन गेले. आता त्याच्याकडे म्हणणं असं होतं की अजून यांचे काही लिंक्स आहे का पुढे त्यांना शोधून बघायचे असं ते म्हणणं आहे. आता हे जे ऑफेन्सेस आहे हे 4 जर ऑफेन्सेस बघितले आपण, त्या ऑफेन्सेसमध्ये एक पुरुषाने तक्रार केलेली आहे की मला धर्मांतराचा प्रयत्न म्हणजे माझ्या धर्माबद्दल काहीतरी विक्षिप्त बोललं गेलं आणि त्यानंतर मला जबरदस्तीने मांस खाऊ घातलं गेलं, अशी त्यांची स्टोरी आहे. आमचं म्हणणं असं आहे की ओव्हरऑल जर सिच्युएशन बघितली तर ह्या केसमध्ये असा काही प्रकार घडलेला नाही आणि 5 दिवसाची पोलीस कस्टडी फार झाली. तर आमची विनंती की त्यांनी MCR द्यावा असं विनंती होती. यात अजून एक महत्वाची बाब म्हणजे मी दानिश पुट्ट बोलतो, दानिश शेख बद्दल. त्याच्यात काल असं झालं की त्याच्या पत्नीला बोलवलं गेलं. त्या पत्नीला बोलवून साधारण दुपारी 11 ते 3 आणि त्यानंतर दुपारी 3 ते 11:30 रात्री तिला बसवून ठेवण्यात आलं. चहा पाणी न देता तिला अनेक प्रश्न विचारले गेले. तिला त्याचा मोबाईल मागितला गेला, तिचा मोबाईल मागितला गेला. त्यांचं म्हणणं असं त्याचा आणि जी दुसऱ्या एका CR मधली जी बाई आहे मूळ फिर्यादी, तिचं नाव मी घेत नाही, न्यायप्रविष्ट बाब आहे, त्यांच्यात काय बोलणं आहे त्यांना बघायचं होतं. तर अशा सिच्युएशनमध्ये त्या लेडीजला तसं कायदा काय म्हणतं की 160 नुसार कुठल्याही लेडीला जर तुम्हाला एक अरेस्ट करायचं असेल तर पहिले कारण सांगा आणि अरेस्ट करायचं असेल नोटीस द्या. नोटीस देऊन त्याला ज्या ठिकाणी ती आहे ती जाऊन तिची माहिती घ्या. इथे एका स्त्रीला सकाळी 11 ते 3 आणि दुपारी 3 ते 11:30 पर्यंत बसून ठेवण्यात आलं. याबाबत माझा व्हेरी स्ट्रॉंग ऑब्जेक्शन आहे आणि ह्याबाबत मी ह्युमन राईट्स कमिशनकडे देखील जाणार आहे. हे इंडियन सिटीजन आहे तो आणि कुठल्याही याला जिहादचा रंग देऊन कुठेही मॅटर घेऊन जायचं. आता दानिश हा 26 तारखेपासून कस्टडीत आहे त्या गुन्ह्यात. 15 ते 16 दिवस कस्टडी झालेली. असे असताना आता अजून कस्टडीची काय गरज आहे? म्हणजे कुठेतरी कलाटणी द्यायची आणि या केसमध्ये काहीतरी कॉर्पोरेट जिहादचं नाव द्यायचं, एका कंपनीला बदनाम करायचं आणि हे जे असे आरोपी ज्यांचं बॅकग्राऊंड काही नाही, कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, अशा लोकांना कुठेतरी घेऊन जाऊन टॉर्चर करायचं. हा भाग कुठेतरी थांबला पाहिजे. तर आज आम्ही तीच बाजू मांडली आहे. लेट अस होप आज ऑर्डर अवेटेड आहे. तर आम्ही रिक्वेस्ट केली की MCR करावी. तर ह्या सगळे जे गुन्हे आजच्या ह्याच्यातले 3 वर्षापेक्षा जास्त गुन्हे त्याच्यात सजा नाही. अशा प्रावधान असताना प्रथमतः त्यांनी अर्नेस्ट कुमारच्या जजमेंटप्रमाणे एक तर नोटीस द्यायला पाहिजे, मग अरेस्ट करायला, कारण सांगून अरेस्ट करायला पाहिजे. अरेस्ट केले, आता 5 दिवस मध्ये ठेवलेलं आहे. अजून PCR मागताय. आमची म्हणणं आहे की MCR द्यावा. होपफुली आज MCR होईल. दॅट्स ऑल. बाकीचं नंतर बघू.